नमस्कार मंडळी, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरातच अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये अयंगार स्टाईल असा रवा केक बनवणार आहोत। बनवायला अतिशय साधा, सोपा आणि झटपट बनणारा हा रवा केक आज आपण बनवणार आहोत। अगदी जास्त कोणतंही साहित्य न वापरता आपल्या घरामध्ये जे नेहमी साहित्य उपलब्ध असतं त्याच साहित्यामध्ये आज आपण हा रवा केक बनवणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती सॉफ्ट असा, अगदी स्पंजी असा हा आपला रवा केक बनवून तयार झालेला आहे। अगदी लहान मुलांना खूप आवडतो। तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा स्नॅक्समध्ये सुद्धा हा रवा केक बनवून देऊ शकता। अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा हा आज आपण रवा केक बनवणार आहोत, जो अयंगार स्टाईल रवा केक असणार आहे। तर रेसिपीची व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा। किती सॉफ्ट आपला हा रवा केक बनवून तयार झालेला आहे। चला तर मग आपण हा केक बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर तर आपण इथे साहित्य बघूयात मी काय काय घेतलेलं आहे ते। तर इथे मी साधारण अर्धी वाटी हा रवा घेतलेला आहे, त्यानंतर थोडंसं तेल, त्यानंतर दही, काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्याच्यानंतर मी इथे साखर घेतलेली आहे जी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि खायचा सोडा मी इथे घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथे दही जे आहे ते काढून घेतलेलं आहे। साधारण आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे। 2 चमचे दह्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे जी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे, साधारण जाडसर अशी। तर इथे आपल्याला जेवढा रवा तेवढीच मी इथे साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे, तुम्हाला जसं गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता। पण ह्याप्रमाणे जर तुम्ही साहित्य घेतलं तर अतिशय जास्त गोडही लागत नाही आणि जास्त म्हणजे कमी गोडसुद्धा होत नाही। आपला अगदी परफेक्ट असा हा गोडाचा हा आपला केक तयार होतो। तर इथे मी दही आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडी पिठी साखरसुद्धा टाकलेली आहे, अर्धी वाटी। तर आपल्याला ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी बरोबर अर्धी वाटीच इथे मी रवा घेतलेला आहे। जो मी इथे रवा वापरलेला आहे तो जास्त जाडही नाही आहे आणि जास्त बारीकही नाही आहे, साधारण मीडियम आकाराचा हा रवा मी इथे वापरलेला आहे। आता हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे जेवढा रवा वापरणार आहात तेवढीच तुम्हाला साखर इथे वापरायची आहे आणि साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला तेल इथे वापरायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे तेल टाकलेलं आहे। तूप टाकू शकता किंवा तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता इथे। आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला हे आता अर्धा तास म्हणजे फुगण्यासाठी ठेवायचं आहे। तर त्या अगोदर मी इथे 1 चमचाभर असा व्हॅनिला इसेन्स यामध्ये टाकलेला आहे चवीसाठी। जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलचीची पावडरसुद्धा टाकू शकता, वेलची पूडसुद्धा टाकू शकता। इथे मी 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मी इथे अर्धा तासासाठी हे रेस्टवर ठेवणार आहे, जेणेकरून जो रवा आहे तो छान आपला फुगेल। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशा प्रकारची झालेली आहे ती। फक्त दह्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कोणतंही पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे किंवा इतर दूधसुद्धा आपल्याला आता इथे टाकायचं नाही आहे। आता हे अर्धा तास आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा जो आहे छान फुगलेला आहे आणि साधारण जाडसर अशी याची कन्सिस्टन्सी आता झालेली आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। अगोदर साधारण पातळ अशी कन्सिस्टन्सी होती, पण आता साधारण असे दाटसर झालेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा थोडीशी पातळ होईल अशी आपल्याला करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता याची कन्सिस्टन्सी आता कशा प्रकारची झालेली आहे। रवासुद्धा आपल्याला छान फुगलेला आहे आणि व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे जो रंग आहे तो सुद्धा रव्याचा बॅटरचा आपला चेंज झालेला आहे। आता मी इथे थोडंसं दूध अजून ॲड केलेलं आहे, कारण मला थोडंसं घट्टसर वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं दूध अजून ॲड करून आपल्याला कन्सिस्टन्सी याची अशा प्रकारची बनवून घ्यायची आहे। आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये बेकिंग सोडा मी यामध्ये टाकत आहे। मी इथे कोणत्याही प्रकारचा इनोचा किंवा बेकिंग पावडर इथे वापरलेली नाही। आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो सोडा, तर तोच खाण्याचा सोडा आपल्याला इथे टाकायचा आहे। मी इथे साधारण 1 लहान चमचाभर
खायचा सोडा इथे टाकलेला आहे. तुम्ही ह्यावर लिंबूसुद्धा पिळू शकता किंवा नाही लिंबू टाकलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आता कशा प्रकारची झालेली आहे. याच कन्सिस्टन्सीप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लम्स राहता कामा नये. आता हे छान आपण मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे आता कोणत्याही प्रकारचा केक टिनचा वापर केलेला नाही आहे, तर मी इथे वाटीमध्येच हा केक बनवत आहे. तर मी इथे साधारण पेपरचाच वापर केलेला आहे. तुम्ही इथे बेकिंग पेपरचा सुद्धा वापर करू शकता. आता हे मी कट करून घेतलेला आहे साधारण अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, जेणेकरून आपला जो केक आहे तो या वाटीला चिकटणार नाही. अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूप बटर काही लावून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी ह्याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपला केक जो आहे तो खालच्या बेसला चिटकणार नाही, वाटीला चिटकणार नाही यासाठी. तर अशा प्रकारे मी ह्याला पीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं मैद्याचं कोणतंही पीठ इथे घेऊ शकता. मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळीकडे आपल्याला हे छान पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही वाट्यांना मी लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता. आता मध्ये हा जो पेपर आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला छान वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे सगळं बॅटर. तुम्ही बघू शकता की साधारण अर्ध्या वाटीचा जो मी रवा घेतला होता त्या आकारामध्ये आपल्याला 2 वाट्या इतका हा केक बनवून तयार होणार आहे. आता एकीकडे मी इथे कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर वर मी इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. इथे मी बदाम कट करून घेतले आहेत आणि ते मी इथे वर टाकत आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही इथे टाकू शकता. टुटी फ्रुटी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की मी इथे कढईमध्ये बेक करून घेते. इथे मी खाली मीठ टाकलेलं आहे बेक करण्यासाठी. तर आपल्याला साधारण अर्धा तासासाठी हे बेक करायला ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता की आपला जो केक आहे रवा केक तो तयार झालेला आहे. आता इथे आपण चेक करूयात. तुम्ही बघू शकता मी टूथपिकने इथे चेक करून घेते. आपला जो केक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. टूथपिकला जरासुद्धा लागलेला नाही, याचा अर्थ आपला केक तयार झालेला आहे. बघू शकता अर्ध्या तासामध्येच आपला हा केक बनून तयार झालेला आहे. आता ह्याला आपण डिमोल्ड करूयात. वर जो मी पेपर लावला होता तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला अयंगार स्टाईल असा झटपट बनणारा अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनणारा हा रवा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा रवा केक घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी फूडी संगीता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशा अजून एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.